नमस्कार. नमस्कार. शुभ सकाळ. आज आपण हे लाईव्ह सत्र जे आहे त्या सत्रामध्ये आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासने पाहणार आहोत आणि तसंच विविध आजार असतील तर त्यांवरती कुठली योगासनं प्रभावी आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ही जी योगासने आणि प्राणायाम आपण शिकणार आहोत ती एवढी महत्त्वाची असतात कारण आपलं शरीर जे आहे ते सतत आपण काही ना काही करत असतो किंवा आपलं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये जर आपण लक्ष दिलं तर आपण काही ना काही कामात आपण व्यस्त असतो. तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही हालचाल होत नाही. सगळे अवयव, सगळ्या आपल्या ग्रंथी, सगळे नियमितपणे कार्य त्यांचं सुरू असतं. पण त्यांना जर अजून चालना आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला योगासनं ही केलीच पाहिजे. बघा, योगासनं जी आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे चेंजेस घडतात की शरीरामध्ये मग ते आयुमर्यादा तर आपली वाढतेच, रोगप्रतिकार शक्ती वाढतेच, पण त्यासोबत इतर काही रोग असतील तर ते दूर होतात. आता आज जर आपण पाहिलं तर कित्येक जणांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कित्येक जणांना थायरॉइडचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे. जेवणातली जर शुगर वाढली, मीठ वाढलं तर ते मीठ आपल्याला कदाचित कमी करता येणार नाही, पण शरीरामध्ये आपण योगासनं करून मिठाचं प्रमाण कमी करून आपण ब्लड प्रेशर नॉर्मल करू शकतो. चहामध्ये जर साखर वाढली तर ती आपण कमी करू शकणार नाही, पण शरीरातली आहे ती आपण कमी करू शकतो आणि डायबिटीज आहे तो परत आपण नॉर्मलला शुगर लेवल आणू शकतो. असं हे शरीर आहे. म्हणजे शरीराला योगासनांची जर साथ मिळाली तर शरीरामध्ये मग जे काही चेंजेस होतात ते खरंच खूप खूप उपयोगी आपल्या शरीरासाठी ती योगासनं ठरतात. तर अशी योगासनं कुठली हे आपण पाहणार आहोत. तुम्हाला कुठलेही जर प्रश्न असतील प्रत्येक आजारावरती ही योगासनं आपण जाणून घेणार आहोत. तुमचे सगळे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता कमेंट्सद्वारे आणि त्या प्रश्नांचं मी निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपण सुरुवात करणार आहोत की जर आपण योगासनांना सुरुवात करतो तर आपण सूक्ष्म व्यायाम प्रकारांपासून कशी सुरुवात करावी, एक्सरसाइजला सुरुवात कशी करावी. जर आपण प्लॅन करतोय की अर्धा तास 1 तास आपण हे व्यायाम सगळे करणार आहोत म्हटल्यानंतर सुरुवात ही सूक्ष्म व्यायाम प्रकारांपासून करावी. सूक्ष्म व्यायाम प्रकार हे सर्वांसाठी आहेत. ज्यांना अर्थरायटिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचे हे व्यायाम प्रकार ठरतात, पण इतरही काही त्रास असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे व्यायाम प्रकार आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात. कारण एक हलकीशी ती हालचाल जी होते त्याच्यामुळे ब्लड सप्लाय सुधारतो आणि संपूर्ण शरीरातलं कार्य हे ब्लड सप्लायमुळेच चांगलं आहे. रक्ताद्वारे जे आपल्या प्रत्येक पेशीला जे काही फूडमधून कॉन्स्टिट्युएंट्स मिळतात, जे आपल्या श्वसनामुळे जो ऑक्सिजन आपल्या पेशींना मिळतो त्यामुळे आपल्या शरीरातलं प्रत्येक कार्य हे अगदी सुस्थितीत असतं. तर चला आपण सूक्ष्म व्यायाम प्रकारांपासून सुरुवात करूयात. हे व्यायाम प्रकार अगदी आपण बसूनही करू शकतो किंवा उभे राहूनही करू शकतो. पहिले मानेची आपण हालचाल करून घ्यायची आहे. म्हणजे कसं आपण कुठलीही योगासनं जेव्हा करायला सुरुवात करू तेव्हा उगाचच क्रॅम्प किंवा शरीराला कुठेही एक जर्क मिळू नये, त्रास होऊ नये. योगासनं करताना आपल्या मसल्सची, स्नायूंची जी हालचाल आहे ती अगदी सोपी असावी याकरिता हे व्यायाम प्रकार असतात. तसंच साईड्सना आपण मान घ्यायचे पूर्ण. तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, त्याचं निरसन श्रुती मॅडम नक्की करतील. या प्रकारे मग मानेचे आपले वॉर्मअप प्रकार झाले की मग शोल्डर रोटेशन पासून आपण सुरुवात करायची. हे शोल्डर्स याप्रमाणे पूर्ण गोल फिरवायचे. हात सरळ स्ट्रेच करूयात. जरा ट्विस्टिंग, जरा पाठीला आपण ट्विस्ट करायचं. एवढं फक्त केलं ना तर तुम्ही बसल्या बसल्या माझ्यासोबत करू शकता. तुम्ही बसूनच हे करायचा प्रयत्न करा. एक फक्त असा ट्विस्ट द्या बाजूला, 1 आणि 2. एवढ्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला खूप बरं वाटतं. पाठ अगदी हलकी होते. म्हणजे पहा आपल्या शरीराला व्यायामाची किती गरज असते. तर त्यासाठी ही योगासनं आहेत ती आपण करतोय. त्यानंतर आपण बटरफ्लाय एक्सरसाइज ही करावी. पाय जास्तीत जास्त जवळ खेचून असे याप्रमाणे पाय आहेत ते वरती आणि खाली घ्यायचे. यामुळे सर्व स्नायू जे लोअर बॉडीला ब्लड सप्लाय करत असतात त्या सर्व स्नायू, सर्व शिरा त्या मोकळ्या होतात आणि त्यांच्यामधून ब्लड सप्लाय चांगला होतो. गुड मॉर्निंग कमलजी. बीपी साठी एखादं आसन सांग. अच्छा, कोणाचा प्रश्न? अश्विन गुप्ते यांचा प्रश्न. अश्विनजी, बरं, ब्लड प्रेशरसाठी ही योगासनं आहेत ती खूप महत्त्वाची जी आहेत ती आपण पाहून घेऊयात.
खाली वाकून जी योगासनं असतात ती यासाठी फार महत्त्वाची ठरतात, पण पाय वरती करून असणारी जी योगासनं आहेत ती अगदी सरावाने करावी. पण सर्वांगासन हे एक असं आसन आहे की ज्यामुळे ब्लड प्रेशर आहे तो नियंत्रित नॉर्मलला येतो, पण त्याला थोडासा सराव फक्त आपल्याला लागतो. तर सुरुवातीला करायची असणारी जी योगासने आहेत ती आपण बघूयात. बघा, हा ब्लड प्रेशर वाढलेला असेल तर आपण सराव करावा शशांक आसनाचा. पायात एवढं अंतर घ्यावं आणि हे अंतर घेऊन हात हळूहळू हळूहळू पुढे घ्यावेत आणि मग पूर्ण मान घ्यावी. यामध्ये दोन्ही हात आपले समोर स्ट्रेच केलेले आहेत आणि पायांमध्ये अंतर आहे. परत पाहूयात. मागून दोन्ही पाय असे ठेवा, असे. मागून मात्र पाय जॉईनच ठेवायचे आणि आपल्या गुडघ्यांमधून अंतर ठेवायचे. अश्विन गुप्ताजी, आपण हे आसन जे आहे ते BP साठी पाहत आहोत. हे एक आसन करा, त्यासोबत पश्चिमोत्तान आसनाचा सराव करा. पश्चिमोत्तान आसन करताना दोन्ही पाय असे सरळ ठेवायचे, पायांचे चवडे तुमच्याकडे खेचून ठेवायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना पूर्णपणे खाली बघायचे. फक्त ब्लड प्रेशर ज्यांना असेल त्यांनी ही दक्षता घ्यावी की आपण जास्तीत जास्त वेळ त्या आसनात थांबायचं, कारण ब्लड सप्लाय जो अगदी प्रॉपर सुरू असतो त्याला आणखीन चालना आपल्याला द्यायची असेल, ब्लड प्रेशर आहे तो नियंत्रित आणायचा असेल तर आपल्याला या आसनांमध्ये जास्त वेळ थांबणं हे फार गरजेचं आहे. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे त्यांना एक फोर्स मिळाल्यामुळे तो फोर्स जो ब्लड प्रेशरला द्यावा लागतो ना, त्यामुळे तो ब्लड प्रेशर जो आहे तो वाढला जातो. आणि हा जो हे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड शरीरामध्ये वाहत असल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली असते आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन, इनहेल, एक्सेलेशन सर्व गोष्टी आहेत त्या एकदम चांगल्या प्रकारे सुरू असतात. म्हणून या फ्लुइडला जो पुशअप जो ब्लड प्रेशरला जो ब्लडला द्यावा लागतो ना, जो त्या आर्टरीजला द्यावा लागतो, त्यामुळे तो प्रेशर आहे तो वाढतो आणि त्या प्रेशरला नियंत्रित आणण्यासाठी ही योगासनं, या योगासनांमध्ये 2-2, 3-3 मिनिटं थांबणं हे अगदी गरजेचं ठरतं. तसंच ब्लड प्रेशरसाठी एक आपण प्राणायाम पाहूयात. तो आहे भस्त्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम. यामध्ये आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडायचा. आता हा भस्त्रिका प्राणायाम मी स्लो याकरिता दाखवला कारण ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल त्यांनी हे स्लो करणं, संथ गतीने करणं फार महत्त्वाचं आहे. ज्यांचं ब्लड प्रेशर लो असेल त्यांनी हा प्राणायाम आहे तो जलद गतीने करा. म्हणजे ब्लड प्रेशर लो असेल किंवा हाय असेल त्यांच्यासाठी भस्त्रिका प्राणायाम हा उपयोगाचा ठरतोच. मग एका नाकपुडीने करून झालं की मग आपण दुसऱ्या हाताच्या या बोटाचा वापर करून डावी नाकपुडी बंद करायचे आणि मग उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा याचप्रमाणे. आणि मग याप्रमाणे हे जे आपण 5-10 मिनिटं हा भस्त्रिका प्राणायाम केला की आपल्या ब्लड प्रेशर जे आहे ते अगदी नियंत्रणात यायला सुरुवात होते, पण त्याला थोडासा अवधी जातो. म्हणजे आपण रेग्युलरिटी ठेवली तरी आपल्याला आठवडा 15 दिवसांमध्ये देखील फरक आहे तो दिसून येईल. आणि हे सगळं सायंटिफिकली प्रूफ आहेत या गोष्टी. योगासनं जी आपण आजारांवरती पाहतो ना, मग ती डायबिटीजवरती असू दे, थायरॉइडवरती, बॅक पेनवरती असू देत किंवा ब्लड प्रेशर्सवरती, इवन हार्ट डिसिजेसवरती सुद्धा याच्यावर खूप सायंटिफिकली रिसर्च झालेला आहे की योगासनं ही कशी काय बरं उपयोगी ठरतात सर्व आजारांना. तर हे आजार जे आहेत ना ते होतातच यामुळे. आता लहानपणापासून असतात का आपल्याला? तर अजिबात नाही. तर ते होतातच यामुळे की त्यांना बरोबर ब्लड सर्क्युलेशन मिळत नाही. त्यांना ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या कदाचित आपण आहारातून पूर्ण करू शकत नाही, तर कदाचित आपल्याला आपल्या शरीराची हालचाल नसल्यामुळे ते मिळत नाही अवयवाला. त्यासाठी ती हालचाल, त्याचे बॉडी पोश्चर्स आपल्याला गरजेचे असतात. बोटाला पीळ देणं गरजेचं असतं, वाकणं गरजेचं असतं. तर या सर्व गोष्टी आहेत ती योगासनं आपल्याला देतात. श्रुती मॅडम, पुढचा प्रश्न घेऊया आपण. विक्रम पाटील म्हणतायत की प्लीज सजेस्ट एक्सरसाइज फॉर लोअर बॅक पेन. लोअर बॅक पेनसाठी पृष्ठबलासन हे खूप महत्त्वाचं आसन आहे. लोअर बॅक पेन म्हणजे लंबार वाढ. लंबार, थोरॅसिक, सर्वायकल हे आपल्या पाठीचे 3 भाग आहेत. त्याच्या खाली देखील सॅक्रम आणि कॉक्लिक्स हे 2 महत्त्वाचे भाग आहेत. तर लंबार बॅक पेन ज्यांना असेल
तर बॅक पेनचे खरं तर 4 प्रकार आहेत. एक सर्वायकल, एक स्पॉन्डिलिसिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलिसिस, तो सर्वायकल, थोरॅसिक, लंबार कुठेही होऊ शकतो. म्हणजे पाठीमध्ये गॅप पडणे किंवा जे काही कण्यामध्ये जे इंटरव्हर्टिब्रल डिस्क असतात ते सुद्धा, त्यांना सुद्धा मग सूज आल्यामुळे हा प्रकार आहे तो घडू शकतो. तर काहीही असो, या 4 पैकी कुठलेही प्रकार असू देत बॅक पेनचे, त्यांच्यासाठी ही योगासनं महत्त्वाचीच ठरतात. तर पहिलं आसन आपण पाहतोय पृष्ठबलासन. यामध्ये आपण पाय जो आहे तो असा याप्रमाणे वरती उचलायचा आहे. आता पाय हा वरती उचलला की त्यानंतर जो पाय आपण वरती उचललाय त्याचा ऑपोजिट हँड समोर आपण उचलायचा आहे याप्रमाणे. म्हणजे आता मी उजवा हात आणि डावा पाय उचललेला आहे. याप्रमाणे आपण एका बाजूला करून झालं की दुसऱ्या बाजूनेही करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे आसन खूप मदतशीर ठरतं. मार्जर आसन खूप महत्वाचं आहे. लोअर बॅक पेन, थोरॅसिक, सर्वायकल तिन्ही बॅक पेनच्या प्रकारांसाठी मी हे आसन सांगत आहे. कृपया सर्वांनी नीट समजून घ्या आणि घरी रेग्युलर करत जा. हात असे ठेवायचे, दोन्ही पाय आहेत ते आपण चवड्यांवरती ठेवायचे आहेत आणि गुडघ्यांवरती बॅलन्स पाहिजे. आता यामध्ये जे अंतर आहे ना, अंतर ते असं काउंट करा की तुम्ही बसून हात आहेत ते समोर स्ट्रेच करा. हात जेवढे तुमचे समोर स्ट्रेच होत आहेत ना तेवढे स्ट्रेच करून मग तुम्ही असा हा स्टँड घ्या. मग पाठीमध्ये जो बॅक बेंड आपण देणार आहे ना पाठीला, तो खूप महत्वाचा असणार आहे. बेंड करून मान वरती. हे आहे मार्जर आसन. बरं, मार्जर आसन या आसनाचा तर तुम्ही सराव कराल, पण त्याचसोबत बॅक पेन करिता मार्जर आसनामध्येच हे जे चेंजेस आहेत ना ते सुद्धा महत्वाचे ठरतात. अख्खा पाठीचा स्टिफनेस निघून जातो यामुळे. बॅक, देन डाऊन, बॅक, डाऊन, याप्रमाणे हा जर वर्कआउट आपण केला तर पाठीचं जे काही दुखणं आहे ते निघून जातं. तसंच स्टिफनेस हा आलेला असतो पाठीला, तोही निघून जातो. आता घरी बसल्या बसल्या जे तासन तास काम करतात किंवा ज्यांना एक्सरसाइजची बिगिनिंग ज्यांची असेल, एक्सरसाइज करायला, योगासनं करायला ज्यांनी नुकतीच सुरुवात केली असेल ना, त्यांच्या पाठीला बराच स्टिफनेस आलेला असणार. इव्हन महिलांना देखील, त्या जरी घरातलं कामं करत असतील, ते जरी चढ उतर करत असतील तरी पाठीला तर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंड करत नाहीये. मग त्याची आपल्या पाठीला किती गरज असते. पाठीची लवचिकता, कण्याची लवचिकता फार महत्वाचा भाग आहे. कणा म्हणजे पाया आहे पूर्ण शरीराचा. जसं बिल्डिंग बांधायला खाली एक पाया लागतो, त्याच्यामुळे मग जे बिल्डिंग घडते ना ती स्टेडी असते, पूर्ण स्ट्रेंथ असते बिल्डिंगची. तर तसंच पाठीचा कणा हा आपल्या पूर्ण बॉडीला धरून आहे आणि त्यामुळे पाठीच्या कण्याला चांगलं आरोग्य लाभणं हे फार महत्वाचं असतं आपल्या प्रत्येक अवयवालाच. पुढचा प्रश्न घेऊया. अरुण गवळी मगाशी विचारत होते की अस्थमासाठी कोणते प्राणायाम करावे. अस्थमासाठी, आता अस्थमा हे ॲलर्जिक इन्फेक्शन आहे. काही जणांना जेनेटिकली सुद्धा हा त्रास असतो, तर त्यांच्यासाठी आणि इव्हन मगाशी ब्लड प्रेशरसाठी सुद्धा मी सांगितलेला अनुलोम विलोम प्राणायाम हा महत्वाचा आहे. मगाशी पाहणं राहून गेला, आता आपण पाहून घेऊयात. अस्थमा, ब्लड प्रेशर याकरिता अनुलोम विलोम प्राणायाम. यामध्ये आपण पाठ ताठ ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. त्यानंतर डाव्या नाकपुडीने एक दीर्घ श्वास घ्यायचा. आपल्या हाताच्या हे जे बोट आहेत त्याने डावी नाकपुडी बंद करायचे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. अंगठा आणि करंगळीच्या बाजूचे बोट या दोन बोटांचा वापर आपल्याला करायचा. आणि बाकीची ही वरची 2 बोटं जी आहेत ना ते आपण इथे नाही ठेवायचे किंवा बाहेर असे ओपनही नाही ठेवायचे. ती कंपल्सरी फोल्ड असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या अंगठ्याला आणि या बोटाला मुवमेंट करण्यासाठी संधी मिळेल. आणि प्राणायाम करताना कधीही हे लक्षात घ्या की सेप्टम हा जो भाग आहे, प्राणायाम करताना मोस्टली काही जण काय करतात माहितीये का, नाकाला अगदी जोरात दाबतात, मग ती मान आहे ती हळूहळू इकडे जाते, ती वरती जाते. तर असं कॉन्शियसली आपण हा प्राणायाम, प्रत्येक प्राणायाम आहे तो केला पाहिजे. कारण आपल्या नाकाद्वारे हा जो श्वास आतमध्ये जातो तो चांगला स्पायरल होत असतो आतमध्ये. तर त्याच्यामुळे मग सगळे म्युकसमधले सगळे जे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस जे असतात ते एक्सहेल होत असतात. मग जर आपल्याला हे व्हायरस वगैरे सगळ्या गोष्टी, बॅक्टेरिया
किंवा टॉक्सिन आहे ते बाहेर फेकायचे असतील तर आपल्याला गरजेचं आहे प्राणायाम करताना पूर्णपणे नाकपुड्यांना नीटपणे दाबणं. पूर्ण जर आपण दाबलं तर सेप्टम आहे त्याचं पोझिशन आहे ती बदलते. तर असं अजिबात करू नका, कारण मग नंतर जे फुफ्फुसांमध्ये जे तो प्राणवायू जेव्हा जातो ना त्यानंतर तिथे जे गॅस एक्सचेंज होतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड शरीरातला असतो तो परत अल्व्हेओलिस मधून नाकावाटे परत बाहेर जातो आणि जो प्राणवायू आपण शरीराला देत असतो ते ऑक्सिजन मग परत ब्लडमध्ये जाऊन ते पसरत असतं पूर्ण शरीरभर. ही एवढी सुंदर व्यवस्था आपल्या शरीरामध्ये असताना आपण त्याला प्राणायामांनी एवढं छान त्याला आणखीन चांगलं आपण ती क्रिया बनवू शकतो. कारण आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा प्राणवायूचा पुरवठा जास्त आपल्या फुफ्फुसांना होतो आणि त्यामुळे फुफ्फुसे जे आहेत ते जास्त त्यांचं प्रसरण होतं आणि रिब्स जे आपले त्यांचे जे स्ट्रक्चर आहे रिब्सचं त्या स्ट्रक्चरमुळे की नाही त्यांना एक वाईडनेस मिळतो. म्हणजे आपण जेव्हा ब्रीथ करू तेव्हा रिब्स आपोआप पूर्ण बाहेर जातात आणि परत आतमध्ये येतात आणि ते रिब्सची हालचालीमुळे फुफ्फुसांना जास्त स्पेस मिळते आणि म्हणून जेव्हा आपण पाठ अशी करून बसतो तेव्हा रिब्स कुठे त्यांना इनहेल करून बघा रिब्सना बाहेर येताच येणार नाही ना, रिब्स बाहेर ओपनच होणार नाही. म्हणून ताठ बसण्याला फार महत्व आहे. आपले शिक्षक आपले पालक आपल्याला लहानपणापासून ताठ बसण्याच्या सवयीवरती भर देतात आणि यासाठी ताठ बसावं कारण रिब्सची हालचाल आहे ती नैसर्गिकरित्या चांगली होऊ दे. आपण त्याला उगाच मग असं पोक काढून त्याला आपण ब्रिदिंगला आणखीन संकुचित करत असतो, कमी ब्रिदिंग करत असतो. म्हणून ताठ बसण्याची सवय याला फार महत्व आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. डोकेवर दुखीवरती कुठला प्राणायाम करायचा असा विचारलेला गेलेला आहे. अरे वा, डोकेदुखीवरती ना. आता डोकेदुखी ही मायग्रेनमुळे असू शकते किंवा ते स्ट्रेस लेवल वाढतात बऱ्याच जणांचे त्याच्यामुळे असेल. तर कुठल्या प्रकारे ही डोकेदुखी असू देत त्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्राणायाम आहे. पण या प्राणायामाची खासियत अशी आहे ना की फक्त डोकेदुखीसाठी हा प्राणायाम नसून हा लहान मुलांची कॉन्सन्ट्रेशन लेवल सुद्धा वाढते या प्राणायामामुळे. तसंच लहान मुलांची एकाग्रता आणि मेमरी म्हणजे अभ्यास केलेला भाग सगळं त्यांना लक्षात राहावं याकरिता सुद्धा हा प्राणायाम महत्त्वाचा आहे. तसंच या प्राणायामाचा एवढा उपयोग होतो की आपण आपलं जे काही स्ट्रेस लेवल आपली वाढते कशामुळेही मग त्या स्ट्रेसचा परिणाम जो आहे तो आपलं डायजेशन मेटाबॉलिझम ब्लड प्रेशर शुगर सगळ्यावरती होत असतो. मग या स्ट्रेस लेवलचा आपल्या शरीरातल्या कुठल्याही अवयवावरती वाईट परिणाम टाळण्यासाठी आपल्याला हा प्राणायाम आहे तो गरजेचा ठरतो आणि थायरॉइडसाठी सुद्धा हा प्राणायाम आहे तो महत्त्वाचा ठरतो. तो कुठला ते आपण पाहूयात. ताठ बसायचंय, दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी नीट लक्ष द्या हा. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपल्याला दोन्ही कान बंद करायचे आहेत आणि या दोन बोटांनी आपल्याला डोळे बंद करायचे. या दोन बोटांनी डोळे बंद केले, अंगठ्याने कान बंद केले की त्यानंतर आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपल्या दोन्ही नाकपुड्यांनी. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतला की मग उरतायत कुठली बोटं. जर या दोन बोटांनी डोळे बंद केलेत अंगठ्याने कान बंद केलेत तर मग हे बोट या बोटाने आपल्याला दोन्ही नाकपुड्यांवरती हलकासा दाब द्यायचा. पण केव्हा जेव्हा आपण पूर्ण श्वास घेतो त्यानंतर. खूप महत्त्वाचा प्राणायाम आहे हा. यामुळे आपला मेंदू शांत होतो, नर्वस सिस्टीम खूप सुधारते. मी अशी मंडळी पाहिली आहेत की उतारत्या वयामध्ये बऱ्याच जणांना हा इश्यू होतो की स्मरणशक्ती जाते, कमी ऐकायला येतं, कमी पाहायला येतं, दूरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, वाचता येत नाही. या गोष्टी तर आफ्टर 40 सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हा प्राणायाम प्रत्येकाने करावा. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी हा प्राणायाम आहे. तर बघून घेऊया. कान डोळे बंद केल्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यानंतर हलकासा दाब आपण द्यायचा आहे नाकपुड्यांवरती आणि श्वास सोडताना मकराचा उच्चार करावा. कान आणि डोळे मात्र पूर्णपणे बंद आपल्याला केले पाहिजे. तर हा आहे भ्रामरी प्राणायाम. तसंच मायग्रेन, अस्थमा, सायनस, हेडेक याकरिता या प्राणायामासोबत जर आपण अधोमुख श्वानासनाचा सराव आणि कूर्मासन या आसनाचा सराव जर आपण करत असू तर फारच उपयोगाचं आपल्याला हे ठरणार आहे.
तर आपण पहिले पाहणार आहोत अधोमुख श्वानासन. अधोमुख म्हणजे आतमध्ये आपल्याला आपला चेहरा करून श्वानासन म्हणजे श्वानाप्रमाणे कुत्र्याप्रमाणे आपल्याला पूर्ण ही आसन स्थिती आहे ती घ्यायची आहे. दोन्ही हात ते समोर घ्यावे. त्यानंतर दोन्ही पाय असे वरती उचलून डोकं जेवढं शक्य आहे तेवढं आपलं डोकं आतमध्ये घ्यायचं. मी तुम्हाला सांगते या आसनाचा सराव मी स्वतः रेग्युलर एक 15-20 मिनिट्स आहे ते करत असते, तेही न सोडता. म्हणजे हा सराव मी वाढवलेला आहे. 2-3 मिनिटं आपण सुरुवातीला करत असतो, नंतर हात अक्षरशः दुखायला लागतात. पण ते दुखणं जे आहे ना ते आपल्या मसल्सला घडवत असतं. फ्रोझन शोल्डरचा त्रास किंवा सर्वायकल किंवा बॅक पेनचा त्रास आपल्याला होऊ नये याकरिता हे आसन महत्त्वाचं ठरतं. महिलांचे दंड जर वाढलेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन महत्त्वाचं आहे दंड कमी करण्यासाठी. मसल्स आहेत ते टोन होतात, हातांचे स्नायू बळकट होतात, पाठीचे स्नायू बळकट होतात. कारण जर यामध्ये आपण पाहिलं तर डोकं पूर्ण खाली असतं, म्हणून याचा उपयोग आपल्याला हेडेक, अस्थमा, मायग्रेन, ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी, म्हणजे ज्यांचा ब्लड प्रेशर हाय आहे त्यांच्यासाठी हे आसन महत्त्वाचं ठरतं. कारण ब्लड सप्लाय जास्त आपल्या मेंदूला पोहोचतो. या आसनामध्ये जेव्हा आपले पाय आहेत ते चांगले ताणले जातात. म्हणजे आता पहा, हे पाय आहेत, या पायांना चांगला ताण मिळतोय आणि हा ताण आहे ना तो फार महत्त्वाचा ठरतो. मग याच्यामध्ये जेव्हा आपण गुडघे सरळ ठेवणार तेव्हा सायटिका आणि नीपेनसाठी सुद्धा हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तसंच पोटऱ्यांना चांगला व्यायाम घडतो. ग्रँड सेलाचा सतत जर त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी हे आसन महत्त्वाचं आहे. तसंच पाठीला जर आपण पाहिलं तर चांगला एक कर्व मिळतो. असा जो अशी पाठ आपली असते तर त्याला कर्व मिळाल्यामुळे मुलांना पाठ वाकवून म्हणजे पोक काढून अभ्यास करण्याची सवय असेल, पोक काढून बसून जेवण्याची सवय असेल तर ती सवय निघून जाण्यासाठी हे आसन महत्त्वाचं ठरतं. तर हे एक आसन आणि कुर्मासन म्हणजेच पायात एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. मग दोन्ही हात आहेत ते आपल्या गुडघ्यांच्या खाली घ्यायचे. पायाचे वाकवले, फोल्ड केले, हात मागे घेऊन आपल्याला डोकं खाली घेऊन खाली पूर्ण बेंड करायचं. या दोन आसनाचा सराव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न असा बऱ्याच जणांचा आहे की पोट कमी करण्यासाठी मॅडम आम्हाला आसन सांगा. बरं, पोट कमी करण्यासाठीचे सर्वात उत्तम आसनं आहेत ती आपण पाहूयात. आता आपण पोट कमी करण्यासाठी पाहत आहोत. बघा, पोट कमी करण्यासाठी केले हे जे आसन आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. हे आहे अर्धनावासन. या आसनामध्ये आपण जेवढं जास्त वेळ थांबणार तेवढा आपल्या पोटावरचा प्रेशर आहे तो वाढत जाणार आणि हा प्रेशर आहे तो जेवढा वाढणार तेवढा आपलं पोट आहे ते कमी होणार. प्रेशर वाढवा आणि मग पोट आपोआप कमी होईल. आता मी याच्यामध्ये जास्त वेळ थांबू शकते, पण सुरुवातीला बिगिनर्सचं काय होतं की पोटावरती प्रेशर आल्यामुळे त्यांचं आपोआप हे आसन सुटलं जातं. तर अशा वेळेस काय करायचं, बिगिनर्सने पोट कसं कमी करायचं यावर जरा आपण भर देऊयात. पहा, जरी असं झालं, जरी आपण वरती आलो आणि होल्ड केलं 4-5 सेकंदपर्यंत आपण थांबू शकलो आणि परत रिलॅक्स झालो तर काही हरकत नाही. असं रिपीट आपल्याला करायचंय. परत उचलायचं आणि परत होल्ड करायचा. पाय मात्र सरळ ठेवायचे, पोटावरती जबरदस्त प्रेशर येऊ द्यायचा. हे पहा, 2 टाईपचे फॅट असतात. एक व्हेसरल फॅट आहे, एक सबक्युटेनियस फॅट आहे. हे जे फॅट्स आहेत ना ते पोटामध्ये तर वाढतातच, पण हळूहळू ते फॅट्स म्हणजे ते व्हाईट सेल्स असतात तर ते सेल्स त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकतं. ब्लड प्रेशर, थायरॉइड याला सुरुवात होऊ शकते. ब्लड प्रेशर हे वाढतात. ज्यांचं शरीर आहे ते जास्त असेल म्हणजे वेट जर वाढलेलं असेल तर ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. याचं कारण काय आहे, सगळे फॅट आहेत ते भरलेले आहेत त्यामुळे नसांवरती दाब येतो. नसांवरती जेव्हा दाब येतो त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आहे त्यांच्यामध्ये जरा अडथळा निर्माण होतो. यामुळे ब्लडला प्रेशर लागतो पंप होण्यासाठी. तर ब्लड प्रेशर जर वाढू द्यायचं नसेल तर आपल्याला वेट आहे ते नियंत्रित ठेवलं पाहिजे. तर पोटावरती चांगला प्रेशर हे आसन देतं. तर या आसनाचा सराव एक सर्वांनी करा.
तसंच त्यानंतर महत्त्वाचं आसन आहे, असं पाठीवरती झोपून पाय आपल्याला वरती घ्यायचे, गुडघ्यातून पाय सरळ ठेवून आपल्याला असे पाय घ्यायचे। आता फक्त पाय या 45 डिग्रीवरती घेतल्यानंतर गुडघ्यातून पाय सरळ ठेवल्यानंतर पोटावरती प्रेशर्स येतात। आता यामध्ये की नाही प्रेशर्स आपल्याला जर लोअर स्टमकला हवं असेल तर आपल्याला पाय जास्त खाली घेतले पाहिजे, जर अपर स्टमकला हवं असेल तर पाय थोडेसे वरती असले पाहिजे। तर आपल्याला कुठलं म्हणजे अप्पर स्टमक जर वाढलेलं असेल तर पाय थोडेसे वरती ठेवा, लोअर स्टमक वाढलेलं असेल तर मग आपण 30 डिग्रीवरती पाय हे आणायचे आहेत। ते कसे आहे ते आपण पाहून घेऊया। असं पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय असे वरती घ्यायचे आणि असे ठेवायचे। आता हे आहे 45 डिग्री बॅलन्स। 45 डिग्रीवरती बॅलन्स केल्यानंतर पोटावरती प्रेशर चांगले येतात, अप्पर स्टमक वरती चांगला येणार। जेवढं तुम्ही खाली घेणार तेवढे ते लोअर स्टमक वरती येत जाणार। आलं लक्षात? सो लोअर स्टमक वरती जर तुम्हाला प्रेशर हवं असेल तर पाय आहेत ते जरा जास्त खाली घ्या आणि या आसनात जास्तीत जास्त वेळ थांबा। हे आसन पोट कमी करण्यासाठी उत्तम आहे। तसंच तुम्ही ट्विस्टिंग पोटाला देण्याची सवय करा। पाय सरळ ठेवून एक पाय फोल्ड ठेवायचा, दुसरा हात बाजूला ठेवून त्या हाताने पायाला पकडून जास्तीत जास्त पेट द्यायचा। हा एक पेट द्या, यामुळे पोट आहे ते कमी होतं। तसंच आता आपण खरं तर ना खूप काही गोष्टी पोट कमी करण्यासाठी करतो, आहारावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, बरेच काही सल्ले घेतो इतरांकडून, पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ना तर ते आचरण। कारण डाएटने सुद्धा पोट कमी होतं, योगासनाने सुद्धा होतं। इवन रेग्युलर तुम्ही फक्त रन करत राहिला, वॉक करत राहिला जास्त वेळ, 1 तास 1.5 तास अशी जरी रेग्युलेटी जरी तुम्ही ठेवली तरी शरीराचं वजन जे आहे ते कमी होण्यासाठी ते फायदेशीर ठरतं। म्हणजे पूर्ण जर वेट लॉस करायचं आहे, वेट गेन करायचं आहे तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे ते फक्त कॅलरीजला बर्न करणं आणि कॅलरीजला गेन करणं। वेट गेन होत आहे किंवा वेट गेन करायचं आहे तर मग कॅलरीज त्याच्यात बर्न हाय केले पाहिजेत, म्हणजे जास्त इंटेक। वेट रिडक्शन करायचं असेल तर आपल्याला कॅलरीज कमी केले पाहिजे। तर कॅलरीज कमी करण्यासाठी ही योगासनं आहेत आणि डाएटवरती एक चांगलं आपलं नियंत्रण असलं पाहिजे। पुढचं आसन पोट कमी करण्यासाठी आपण पाहतोय, पोटावरती झोपून आपल्याला दोन्ही हात आहेत ते याप्रमाणे ठेवायचे, कंबरवरती उचलायचे। आता यामध्ये पहा, कंबरवरती उचलल्यानंतर आपलं संपूर्ण जे प्रेशर आहे ते आपल्या हातांवरती आणि पायांवरती येतं। यामध्ये पाय जे आहेत ते आपल्या चवड्यांवरती राहतात, तर चवड्यांवरती आपल्याला बॅलन्स करून पाठीला पूर्ण सरळ ठेवून हातांवरती आपल्याला हे वजन आहे ते घ्यायचं आहे आणि पोटावरती यामध्ये चांगला प्रेशर येतो। हे आसन, या आसनाचं नाव आहे नकरासन। या आसनामध्येच आपण काही सराव आहे ते वाढवू शकतो, म्हणजे एक हात वरती परत दुसरा हात वरती परत डाऊन अँड डाऊन, हे त्याचे जराशे व्हेरिएशन आहेत। हे वर्कआउट जर आपण केले ना तर यामुळे पोट जास्त कमी होतं, कारण यामध्ये जास्त प्रेशर्स येतात पोटावरती। फक्त तो सेट आहे तो आपण वाढवत जायचा। सुरुवातीला 10 चालतील, मग 20 करायचे, मग 30 करायचे, असा सराव। हे एक व्हेरिएशन झालं आणि दुसरं व्हेरिएशन म्हणजे हे, एकदा साईड, एकदा अदर साईड, परत फर्स्ट साईड, परत अदर साईड। हे व्हेरिएशन्स तुम्ही द्या नकरासनाची प्रॅक्टिस झाल्यानंतर। हे एक आसन आहे ते महत्त्वाचं ठरेल। तर पुढचा आपण प्रश्न पाहूया, पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न असा आहे की 50 अभाव साठी कोणती योगासने करावीत? 50 वर्षानंतर कुठली? आता सहजपणे जर आपण पाहिलं तर 50 वर्षानंतर जी शरीराची स्थिती असते ते म्हणजे फ्लेक्झिबिलिटी जरा कमी झालेली असते। तसंच धोका काय असतो स्त्रियांना की काही जर आपण जर्म्स दिले तर लगेच बोन पेन होण्याचा एक धोका असतो। याचं कारण असं आहे, महिलांचं 30 नंतर जे कॅल्शियम लेवल आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि कॅल्शियम लेवल ही कमी का होते? कारण मेनोपॉजच्या दरम्यान इस्ट्रोजन या हार्मोनचं सेक्रेशन जे आहे ते पूर्ण थांबतं। इस्ट्रोजनमुळे कॅल्शियम लेवल आहे ती योग्य असते, पण इस्ट्रोजन सेक्रेट होण्याचं थांबल्यामुळे मग कॅल्शियम लेवल आहे त्याची डिफिशियन्सी महिलांना असते। तर मग कॅल्शियम लेवल डिफिशियन्सी असताना आपण योगासनं कुठली केली पाहिजेत हे आपण पाहूया। तसंच पुरुषांना देखील हे त्रास असं असू शकतं की पाठीचे स्नायू किंवा हातापायांचे स्नायू आहेत त्यांना जराशी म्हणजे त्यांना फिटनेसची जर सवय नसेल तर तेही त्यांना पेन आहे ते होऊ शकतात। म्हणून सगळंच पाहता पाठीचे किंवा मानेचे काही विकार असतील किंवा बऱ्याच जणांना अर्थरायटिसचा त्रास आहे तो असू शकतो। तर त्यासाठी अबॉव
कुठली आसनं केली पाहिजेत ते आपण पाहणार आहोत। तर पहा, आपण आसनं तर सर्वच करू शकतो, पण त्यामध्ये थोडेसे आपण एक हलकेपणा, रिलॅक्सेशन, सोपं आसन आहे ते आपण केलं पाहिजे सोप्या पद्धतीने। पहिलं आसन आपण पाहूयात ते आहे कंधरासन। पाठीवर झोपून दोन्ही पाय असे गुडघ्यातून वाकवून हाताने पायांना पकडून कंबर आहे ती वरती उचलायची। हे आसन सर्वांनी करावं। तसंच आणखीन एक आसन आहे अर्धहलासन। अर्धहलासन हे असं आसन आहे की ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, पण त्यासोबत इतर काही रोग असतील तेही बरे होतात आणि ब्लड सप्लाय जास्त आपल्या मेंदूला आणि हृदयाला होतो। यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल होतो आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर तो दूर होतो। तर हे कसं आसन करायचे पहा। पाठीवर झोपून सहज आपल्याला दोन्ही पाय 90 अंशावरती उचलायचे। गुडघ्यातून पाय सरळ ठेवायचे, पाय एकदम सरळ ठेवून हात खाली ठेवायचे। फक्त आता इश्यू असा आहे की आपण जास्त वेळ या आसनामध्ये थांबू शकत नाही। काही वेळानंतर आपल्या मांड्यांचे जे स्नायू आहे ते दुखू लागतील। तर त्यावेळेस आपण काय करावं, आपली भिंत किंवा पिलर घरात असणार त्याचा आधार घेऊन आपण हे करू शकतो। समजा इथे समोर भिंत आहे, तर त्या भिंतीला पूर्ण पाय आहेत ते लावायचे आहेत। पूर्ण पाय म्हणजे पाय, गुडघे, मांड्या, पूर्ण पाय असे लावल्यानंतर पाठ आहे ती जमिनीवर ठेवायची। मग त्यामुळे पायांना आधार मिळेल भिंतीचा आणि मग या आसनात आपण 5 ते 10 मिनिटं सहजपणे थांबू शकतो। लक्षात घ्या, अबॉव 50 असणाऱ्या सर्व जणांना ही सर्व आसनं आहेत ती खूप मदतशीर ठरतात। आणि पुढचं आसन आहे जानुशिरासन। गुडघेदुखीचा त्रास जर असेल तर जानुशिरासन महत्वाचं। जानु म्हणजे गुडघा आणि शिर म्हणजे डोकं। तर यामध्ये डोकं आपल्याला पूर्ण खाली घ्यायचं आहे, पाय असा ठेवून गुडघ्यातून वाकवून दुसरा पाय आहे तो टाचेवर ठेवावा। असा दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना खाली वाकायचा आहे। गुडघ्यातून पाय सरळ ठेवून चवड्यांना पकडून पूर्ण खाली वाकायचं। हे जे जानुशिरासन आहे तर त्याचा उपयोग गुडघेदुखी कमी करण्यासाठी होतोच। सायटिकाचा त्रास असेल तोही कमी होतो। लोअर बॅक पेनचा त्रास जर असेल तर तोही कमी होण्यासाठी हे आसन खूप उपयोगाचं ठरतं। पण ज्यांना डॉक्टरांचा सल्ला असेल की तुम्ही गुडघ्यातून पाय वाकवूच नका, म्हणजे इथपर्यंत ती स्टेज जाते गुडघ्यांची की कार्टिलेज पूर्ण घासून जातात आणि बोन आहे ते एकमेकांना फ्रॅक्शन त्याचं होऊ लागतं। तर ते फ्रिक्शन जे आहे ते टाळण्यासाठी डॉक्टर सांगतात की तुम्ही गुडघ्यातून पाय वाकवूच नका। तर अशा वेळेस जानुशिरासन कसं करायचं, तर त्यावेळेस आपण पाय स्प्रेड करून तो दुसरा पाय जो आहे तो वाकवूच नका, तो पाय अगदी सरळ ठेवून एका बाजूला बेंड करा। तर बेंड का करायचं, कारण जेव्हा आपण बेंड करणार तेव्हा सर्व स्नायू जे आहेत गुडघ्याखालचे त्यांना ताण मिळतो। स्नायूंना ताण देणं म्हणजे तिथून ब्लड सप्लाय आहे तो सुधारणं। सो जेव्हा आपण बेंड करतो तेव्हा तो बेंड केल्यानंतर गुडघ्यातून पाय सरळ ठेवून डोकं आपल्याला खाली घ्यायचं आहे। तर अशा प्रमाणे हे एक आसन आहे ते महत्वाचं ठरतं। आणि आणखीन एक वृद्धांसाठी सर्वात महत्वाचं आसन, अगदी या आसनावरती मी व्हिडिओ देखील बनवला आहे सर्वांसाठी। हे आसन प्रत्येकाने अबॉव 50 असणाऱ्या प्रत्येक जणाने हे आसन केलं पाहिजे, असं हे आसन आहे। या आसनात आपल्याला डोकं खाली घ्यायचंय आणि पाय वरती घ्यायचंय। हे कसं शक्य आहे डोकं खाली घेऊन पाय वरती करणं, तर ते वृद्धांसाठी कसं शक्य आहे ते मी तुम्हाला सांगते। डिरेक्टली आपण असं न करता आपण सोफ्याचा किंवा चेअरचा एक आधार घ्यावा आणि तो आधार घेऊन समजा आता इथे सोफा तुम्ही ठेवला असेल, तुमचा सोफा असेल त्यावरती तुम्ही बसू शकता आणि सोफ्यावरती असं बसून पूर्ण पाठीवरती झोपायचंय। बरं, पाठीवर झोपताना आपण त्याला पिलोजचा एक सपोर्ट देऊ शकतो पाठीच्या खाली, म्हणजे तो पिलोजचा एक आपण स्लाइड बनवला की त्यावरती मान आपण टाकू शकतो। किंवा एक सोफा जर इथे असेल तर त्यावरती तुम्ही डायरेक्टली असे पाय आहेत ते उचलून असे ठेवू शकता। ते ठेवली तरी हे सोपं जाईल। डोकं खाली असून पाय जेव्हा वरती असतात ना तेव्हा तुमचा उपयोग शरीराला खूप चांगला होतो। मग हळूहळू पाय वरती घ्यायचा सराव करावा आणि सर्वांनी या आसनापर्यंत पोहोचावं।
मेंदूसाठी या आसनाचा उपयोग कसा होतो तर हायपोथॅलॅमस हा जो मेंदूचा भाग आहे या भागातून शरीरामधले प्रत्येक हालचाल आहे ती नियंत्रित होत असते. म्हणजे हातापायांची हालचाल किंवा पचनक्रिया, रेस्पिरेटरी सिस्टीम असे मेंदूच्या प्रत्येक भागाने एक एक त्यांचं कार्य जे शरीरातलं आहे ते चालवत असतात. मग मेंदूमध्ये जास्त रक्तस्राव होणं हे कधीही महत्त्वाचं असतं आणि जो आपण श्वास घेत असतो त्याच्यातला बराचसा पर्सेंट आहे तो मेंदूला श्वास जात असतो. तो खूप महत्त्वाचा असतो कारण मेंदूतलं कार्य जे आहे तेच महत्त्वाचं असतं शरीरामधली प्रत्येक गोष्ट नियंत्रित ठेवण्यासाठी. सो मेंदूपर्यंत जेव्हा ब्लड सप्लाय जातो या आसनामध्ये याचं कारण आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती. जेव्हा पाय वरती असतात तेव्हा ब्लड सर्क्युलेशन खालच्या दिशेला होतं आणि ते ब्लड सप्लाय होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. सलाईन पहा, सलाईनमधून लगेच सगळं ब्लड सप्लाय आपल्या जे लिक्विड आहे त्याचं सप्लाय आपल्या नर्व्समध्ये होत नाही. त्याला थोडा वेळ लागतो. अगदी आरामात तसंच ब्लड सर्क्युलेशन सुरू असतं. तर शरीरातलं हे ब्लड सर्क्युलेशन जे कंटिन्युअस सुरू असतं त्याला खाली येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. म्हणून या आसनात कमीत कमी 5 मिनिटं आपण थांबलं पाहिजे आणि मग वाढवून आपण 8 मिनिटं 10 मिनिटं असा सराव करू शकतो. तर वृद्धांनी हे आसन सोफ्याच्या मदतीने करावं. तर आता जरी मी ते दाखवू नाही शकले तुम्हाला तरी सुद्धा माझा व्हिडिओ जो आहे तो श्रुती योग या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. वृद्धांनी सर्वांगासन कसं करावं हे तुम्ही पहा. तेही घरात सोफ्याच्या आणि खुर्चीच्या आधाराने कसं केलं पाहिजे ते तुम्हाला त्यात मिळेल. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आपण घेत आहोत की ही सगळी योगासनं कुठल्या वेळेला करावी असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की टायमिंग काय असलं पाहिजे योगासनं करण्याचं. आता पहा एक एन्शियंट टाइम्सपासून म्हणजे जेव्हापासून हे योगशास्त्राला सुरुवात झाली तेव्हापासून असं सांगितलं गेलेलं आहे प्रत्येक ग्रंथामध्ये की सकाळचा प्रहर आहे तोच खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की सकाळी जेव्हा आपण उठतो सकाळ म्हणजे ही खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली असते. एक नवीन दिवसाची, नवीन कर्म करायची, नवीन काहीतरी बनवायची. जीवन जगण्यासाठी प्रत्येक सकाळ आहे ती खूप महत्त्वाची असते. सकाळी जे आपण विचार करतो ते दिवसभर आपल्या डोक्यात असतं. सकाळी आपण प्लॅन करतो की मला इथे जायचंय, इथे असं करायचंय, तिथे जायचंय, शाळेत कॉलेजला पोहोचायचंय, आज असा अभ्यास करायचा आहे तसं. तर या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग आपण सकाळी करतो. सकाळ म्हणजे चांगली सुरुवात आहे. पण या सकाळची सुरुवात आहे ना ती आपण लेट उठून करण्यापेक्षा ती एकदम जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा तो जो वेळ आपल्याला मिळतो म्हणजे अगदी मी जे टायमिंगला उठते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 3:45ला त्यानंतर जो टाइम सुरू होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन सेक्रेशन जे झालेले असतात रात्रीत आणि जी पचन वगैरे पचनक्रियाने त्याचं कार्य झालेलं असतं. सो शरीरातले सगळे वाईट घटक ते शरीरातून बाहेर निघालेले असतात. म्हणून सकाळचा प्रहर आहे ना तो फार महत्त्वाचा असतो. आपला अख्खा दिवस एकदम ऍक्टिव्ह जाण्यासाठी आपलं प्रत्येक कार्य हे खूप छान होण्यासाठी आपल्या हातून खूप चांगलं कार्य घडण्यासाठी आपल्याला सकाळची सुरुवात आहे ती खूप छान केली पाहिजे. मग जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा आपल्याला जास्त वेळ मिळतो तेव्हा ना आपल्या शरीराचे जे ऍक्टिव्हिटीज असतात ते फास्ट होतात. पण दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या होत असतात ते अगदी मंद स्पीडमध्ये म्हणजे एकदम कमी स्पीडमध्ये ते आहेत ऍक्टिव्हिटीज ते सुरू असतात. तर सकाळचा जो एक प्रहर आहे तो खूप सुंदर आहे योगासनं करण्यासाठी. तर योगासनं ही सकाळी केली पाहिजेत. ते पण रिकाम्या पोटी केली पाहिजेत नाश्त्याच्या अगोदरच. आणि ओझोन एअरचं प्रमाण जे आहे एअरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये ते खूप जास्त असतं. तर ओझोन एअरचं प्रमाण जास्त असल्यामुळे फ्रेश ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतं. तर सकाळच्या वेळेस आपण योगासनं ही आहेत ती केली पाहिजे. पण ज्यांना काही इलाजच नाही तर ते किंवा ज्यांच्या नाईट शिफ्ट असतात ज्यांना सकाळी लवकर घर सोडावं लागतं लवकर जॉबला ऑफिसला जावं लागतं तर त्यांनी योगासनं संध्याकाळच्या वेळेस केली तरी चालतील. संध्याकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान आपण योगासनं करू शकतो. पण त्यावेळेस ही दक्षता घ्या की त्याच्या अगोदर 4 तास आपण काही खाल्लेलं नसावं. 3 ते 4 तास म्हणजे दुपारच्या जेवणानंतर 1 वाजता जेवण झालं की त्यानंतर काहीच न खाता आपण 5, 5:30ला 6ला योगासनं करायला सुरुवात करू शकतो. तर आपण सकाळी पण करू शकतो संध्याकाळी सुद्धा. म्हणून काहीच इथे इलाज नाही कुठलीच कारणं चालणार नाहीयेत. दोन्ही वेळा आहेत त्या चांगल्या आहेत. पण योगासनं मात्र करायचीच आहेत वेळ कुठली असू दे. स्ट्रेचिंग कशी करावी सुरुवातीला असं विचारता आहेत. आता ही लेग स्ट्रेचिंग किंवा बॉडी स्ट्रेचिंग या दोन्ही हे जे भाग आहेत ना त्याला सुरुवातीला महत्त्वाचं असतं की शरीरातले म्हणजे स्नायूंचं जे जडत्व आहे ना ते निघून जाणं. तर मोस्टली लेग स्ट्रेचिंग करत असताना आपल्याला पायामध्ये स्प्रेड करून हात आहेत ते पूर्ण खाली टेकवायचे असतात.
आता हात खाली टेकवल्यानंतर फर्स्ट बिगिनर्स आता काय जणांची स्ट्रेचिंग आहे ती पूर्णपणे एवढी पण जाऊ शकते, काय जणांची वरती असू शकते, त्याच्याही वरती. तर हे सगळी मसलची फ्लेक्झिबिलिटी त्यावर डिपेंडेड आहे. हे जे स्ट्रेचेस आपण शरीराला देतो, स्नायू कितीही ताणू शकतो, म्हणजे त्याला काहीच मर्यादा नाहीये. फ्लेक्झिबिलिटी जी आहे ना त्याला काहीच मर्यादा नाही. सगळ्या गोष्टी आसनातल्या आपण ज्या करतो, सगळ्या हालचाली त्या स्ट्रेचिंगच असतात. जानुशिरासनामध्ये फॉरवर्ड स्ट्रेच करतोय, मसलला स्ट्रेचिंग लागते. जर मसलमध्ये स्ट्रेचिंग नसेल तर आपण पुढे वाकूच शकणार नाही. बस हे एवढं करू, पण ती स्ट्रेचिंग आहे ती मिळाली पाहिजे. इथल्या खालच्या मसलला स्ट्रेचिंग मिळाली पाहिजे. स्ट्रेचिंगच सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे योगासनांमध्ये. ती स्ट्रेचिंग मिळाल्यामुळे रक्तस्राव सुधारतो. मग ही स्ट्रेचिंग आपण लेग्सना द्यायची असते, पाठीच्या स्नायूंना द्यायची असते, पूर्ण शरीराला द्यायची असते. बिगिनर्सने बॉडी स्ट्रेचिंग करण्याची सुरुवात कशी करावी ते मी तुम्हाला सांगते. ताडासन एक उत्तम पर्याय. तर ताडासनामध्ये पायात 1 फुटाचं असं अंतर घ्यावं. त्यानंतर दोन्ही हात वरती घेऊन आपण पूर्ण स्ट्रेच करायचं. शरीरातला प्रत्येक स्नायूला ताण मिळतो ताडासनात, तर ताडासनाचा सराव करा. आणि अप्पर बॉडी स्ट्रेचिंगसाठी पर्वतासन महत्वाचं आहे. ही अप्पर बॉडी स्ट्रेचिंग जी आपण देतो ना त्यामुळे ते बॅक पेन साठी खूप उपयोगी ठरतं. हा स्ट्रेच बॅक पेन आणि तसंच सर्वायकल सुद्धा. सर्वायकलचं पेन असेल, फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, पचनक्रिया मंदावली असेल तर त्यासाठी सुद्धा हे आसन आहे ते फार महत्त्वाचं ठरतं. आणि हाय ब्लड प्रेशरसाठी तर या आसनाचा सराव करा, ताडासनाचा सराव करा. आणि लेग स्ट्रेचिंग एक फार महत्त्वाचा भाग आहे. लेग स्ट्रेचिंग करत असताना सुरुवात आहे ती कधीही बटरफ्लाय एक्सरसाइजने करावी. पाय असे जवळ ठेवून आपण वरती आणि खाली घ्यायचे आहेत. यामुळे पायांचे स्नायू प्रिपेअर होतात पुढे पूर्ण स्ट्रेच करण्यासाठी. खरं तर ही स्ट्रेचिंग आहे ना ती फार इझी असते. आपल्याला बघताना वाटेल, दिसायला हे अवघड दिसेल की पूर्ण असे पाय स्ट्रेच करून कसं बसायचं खाली, एवढे स्ट्रेच कसा पॉसिबल आहे. तर तो कधीही कोणाला आपोआप स्ट्रेच जमत नाही. पण लहान मुलांना जर तुम्ही नीट निरीक्षण केलं ना तर लक्षात येईल की ते बसताना पण स्ट्रेचिंगमध्ये बसतात, बसताना पण कुठल्या ना कुठल्या आसनात असतात. कारण त्याची ऍक्च्युअली फ्लेक्झिबिलिटी त्यांची तशी असते. त्यांना काही अवघड जात नाही. इथे दुखतंय, साईडला दुखतंय, पायाचे स्नायू दुखतात असं काही होत नाही. कारण त्याची फ्लेक्झिबिलिटी ऍक्च्युअली असते. आणि जसं वय वाढत जातं तसं लहान मुलांसारखं जे खेळणं बागडणं आहे ते आपलं कमी होतं, रांगणं कमी होतं, चालणं, सगळ्या गोष्टी आपल्या कमी होत जातात ना जसे मोठे होतं तसे. धावणं कमी होतं, मैदानी खेळ आहे ते तर निघूनच जातात आयुष्यातून, वेगळे सगळे ताण सुरू झाले की. आणि म्हणून शरीराला स्टिफनेस आहे तो येतो. तर तो स्टिफनेस घालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे बिगिनरसाठी स्ट्रेचिंग करणे. तर बॉडी स्ट्रेचिंग बाबतीत तर तुम्हाला मी सांगितलं, लेग स्ट्रेचिंगला बटरफ्लाय एक्सरसाइजने सुरुवात करा आणि मग पायांची स्ट्रेचिंग अशी वाढवत चला. एक पाय स्ट्रेच करायचा, मग दुसरा पाय स्ट्रेच करायचा आणि मग जेवढं शक्य आहे तेवढे पाय असे बाजूला स्ट्रेच करत जायचे. ही स्ट्रेचिंग जर तुम्हाला अशी पूर्णपणे करायची असेल अशी, तर ती स्ट्रेचिंग करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जेवढं आपल्याला जमतंय त्याच्यामध्येच होल्ड करणं गरजेचं आहे. साईड स्ट्रेचिंगचं पण तसंच आहे. आता साईडला हा आपण स्ट्रेच देतोय, हा असा स्ट्रेच देतोय. यामध्ये समजा काही जणांना एवढं जमत असेल, एवढ्यात तर एवढ्यात होल्ड करा, थांबा. याच्यात थांबण्याचा सराव केला की पुढे, मग पुढे, मग पुढे, मग पुढे, असं एक दिवसाला प्रगती होते. फ्लेक्झिबिलिटी बाबतीत जर म्हणायचं म्हटलं ना आपण तर प्रत्येक दिवसाला प्रगती होत असते. फक्त त्याला सातत्य असलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने तुम्ही स्ट्रेचिंग वाढवू शकता. पाठीवर झोपून सुद्धा स्ट्रेचिंगचे काही प्रकार आहेत. असा पाय वरती उचलून त्या पायाच्या चवड्याला पकडून दुसरा हात असा ठेवून आपण खेचावा. हे आहे सुप्त पादांकुष्ठासन. दुसऱ्या पायाने सुद्धा आपण करायचंय. जेवढा आपण स्ट्रेच देऊ तेवढी आपली स्ट्रेचिंग आहे ती वाढत जाते. अनंत आसन करू शकता. असं पाठीवर झोपून हात असा ठेवून हा पाय स्ट्रेच. हे तर अगदी बिगिनरसाठी चांगलं आहे हा. कारण तुम्हाला माहिती आहे का, मी असे काही जण पाहिले की त्यांचा पाय फक्त पकडून एवढा स्ट्रेच सुद्धा होत नाही. याचं कारण आहे इथले सगळे स्नायू आहेत ना ते घट्ट झालेले असतात, खूप स्टिफ झालेले असतात. आणि तो स्टिफनेस आहे तो जसं साध्या आसनांनी जातो. साधी म्हणजे सोपी हा, नाहीतर एक हे जे आसन आहे ना त्याचे खूप फायदे होतात शरीराला. या एका आसनामुळे संपूर्ण पायातले जे शिरा आहेत त्या ताणल्या जातात.
हे आसन करा, मग याच्यात इम्प्रूव्हमेंट करा, एवढं खेचत जा आणि जेवढी स्ट्रेचिंग वाढवता येईल तेवढी वाढवा. चला पुढचा प्रश्न घेऊया. मासिक पाळी दरम्यान कुठली योगासनं करावी असा प्रश्न आलेला आहे. अरे वा. मासिक पाळी दरम्यान बऱ्याच महिलांना, बऱ्याच मुलींना पोट दुखत असतं, लोअर ॲब्डॉमिनल दुखत असतं आणि पाठीचे सगळे स्नायू आहेत ते खूप दुखतात. हिप्स, लेग्स या सर्व स्नायू दुखत असतात. इवन या सगळ्या काळातून मी गेलेले आहे आणि सुरुवातीला पिरियड सुरू झाल्यानंतर काही आपल्याला माहीत नसतात या सगळ्या गोष्टी, पण ते दुखणं आहे ते सतत महिला सहन करतात, मुली सहन करतात. ॲक्च्युली नॅचरलीच या सर्व गोष्टी मुलींमध्ये जास्त असतात, सहनशीलता. तर ॲब्डॉमिनल पेन, लोअर बॅक पेन, लेग्स पेन आणि हिप्स पेन हे मासिक पाळी दरम्यान कमी कसं करावं यासाठी मी तुम्हाला 3 योगासनं सांगते. तर सरळ मत्स्यासन हे खूप उपयुक्त ठरतं. मी तुम्हाला सांगते, पिरियड्स दरम्यान पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा पण तुम्हाला पोट दुखेल, पाठ दुखेल, कंबर आणि पूर्ण पाय दुखत असतील ना, तेव्हा तुम्ही हे आसन करून पहा. आत्ता केलं आणि दुसऱ्या सेकंदाला फरक जाणवला, एवढा 1 क्षणाचा फक्त फरक असणार. एका क्षणात तुमचं पोट आहे ते दुखण्याचं बंद होणार, एका क्षणात पाय दुखणं आहे ते कमी होणार. पण ते मत्स्यासन कसं करायचंय ते पाहूयात. आता तुमच्या घरी की नाही मॅट, जर योगा मॅट असेल तर चालेल, किंवा उशी तुमच्या घरी असेल, उशी घेऊ शकता. लोड आहेत ना, ते लोड मोठे असतात ते तुम्ही ठेवून आहे त्याच्यावरती करू शकता. तर मी आता सध्या योगा मॅट घेते. मॅट अशी एक घेतली. आता 1 पिलो तुम्ही अशी ठेवलीत तर तुम्ही दुसरी जी मॅट किंवा दुसरी जी पिलो असेल ती तुम्ही बाजूला ठेवायची आहे, पण ती उंच पाहिजे. वरची पिलो आहे ती पूर्ण उंच पाहिजे, खालची पाळीत असेल तरी काय हरकत नाही. मग अशी ठेवून आपण त्याच्यावरती बसायचंय. म्हणजे आता ही जर मी छोटीशी पिलो घेतली असेल, छोटी पिलो, छोटी उशी, तर त्यावरती बसा आणि त्यानंतर तुम्ही इथे जाड मोठी अशी पिलो ठेवू शकता. चला मी मॅटला फोल्ड करते. जाड उशी अशी ठेवा. बारीक पातळ उशीवरती तुम्ही बसायचंय, जाड उशी अशी ठेवायची आणि पूर्ण पाठ अशी सोडून द्यायची. यामध्ये हात असे वरती घ्यायचे, पायात अंतर ठेवून पूर्ण शरीर हलकं सोडून द्यायचं. हे आसन तुम्ही पहिल्यांदा करा. म्हणजे तुमचं पोट दुखत असेल पिरियड्स दरम्यान तर लगेच तुम्ही हा आसन आता करून पहा, तुम्हाला एका क्षणात फरक जाणवेल. हे एक आसन आहे. पण त्यासोबतच ना आता मुली म्हणा, शालेय मुली, त्यांना अभ्यास असतो, इतर काही कामं असतात, तर त्यावेळेस आपण या आसनात जर थांबलो ना, या आसनात बसून आपण अभ्यास करू, टेलिव्हिजन बघत असतो, सहज बसलेलं असू, फक्त ही पोझिशन घेतलीत ना अशी पाठ ताठ ठेवून याप्रमाणे पायांना खेचून ठेवणं, या एका पोझिशनमुळे पाठ दुखणं लगेच थांबेल, पोट दुखणं, ॲब्डॉमिनल पेन लगेच थांबेल, क्रॅम्प्स शरीरामध्ये जे पायांमध्ये येत असतात ते लगेच म्हणजे लगेच थांबतील. सगळे आहेत ते सगळं मी अनुभव घेऊन इतर मुलींना, इतर महिलांना ही आसनं शिकवून याचा सगळा परिणाम तुम्हाला मी सांगते. तर हे एक आसन तुम्ही असं करा. हे एक आसन आहे ते फार महत्त्वाचं ठरेल. आणि शशांकासन, पायात असं थोडंसं अंतर घेऊन इथे लोअर स्टमकच्या खाली एक जाड अशी समजून मॅट किंवा उशी आपण अशी फोल्ड करून ठेवू शकतो, जाड उशी, त्याच्यावरती पोट ठेवून समोर स्ट्रेचिंग करायची. पोटाला खालून मॅटचा किंवा पिलोचा दाब पडला पाहिजे, लोडचा दाब पडला पाहिजे. ह्या 3 हे जे व्यायाम प्रकार आहेत ते तुम्हाला उपयुक्त ठरतील मासिक पाळी दरम्यान. चला, खूप सोपी योगासनं मॅडमने सांगितलेली आहेत, नक्की करून बघा. खरंच रेग्युलर करा, याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि इवन पिरियड्स दरम्यान तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण पिरियड्स नसताना जी आपली इंटेन्सिटी शरीराची वाढवली पाहिजे ना, आपली एक्सरसाइजची इंटेन्सिटी, ती फार महत्त्वाची आहे. रेग्युलर वॉक, रेग्युलर रनिंग, काही मैदानी खेळ खेळत असाल ना तुम्ही, तर मग पिरियड्स दरम्यान काहीच पेन होणार नाही. इवन पिरियड्स दरम्यान तुम्ही जास्त एक्सरसाइज नाही केली तरी उत्तम ठरेल, म्हणजे काही त्रास होणार नाही त्याचा. कारण शरीरात ऑलरेडी हीट जास्त असते, मग त्याच्यात अजून उष्माकार व्यायाम प्रकार आपण केले तर मग हीट वाढू शकते. म्हणून जास्त एक्सरसाइजेस पिरियड्स दरम्यान टाळून आपण पिरियड्स नसताना जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा त्याचा उपयोग पिरियड्स दरम्यान आपल्याला होतो. पेन्स होत नाहीत, कुठलेच काही त्रास होत नाहीत आणि इवन रक्तस्राव जो आहे तो एकदम चांगला सुधारल्यामुळे युटेरसमध्ये काहीच त्रास पिरियड्सचे जे असतील ते सगळे निघून जातात. म्हणजे युटेरस म्हणजे फायब्रॉइड्स,
ओव्हरीजमध्ये सिस्ट असणे, इरेग्युलर पिरियड्सचा प्रॉब्लेम, या सर्व गोष्टी सॉल्व्ह होतात. म्हणून पिरियड्स दरम्यान किंवा पिरियड्स नसताना योगासनं ही तुम्हाला उपयोगी ठरतील. चला पुढचा प्रश्न घेऊया. आपल्याला विचारलेलं आहे की चेहऱ्यावरील फॅट कसं कमी करावं, त्यासाठी कुठली आसनं आहेत का? हो, त्यासाठी आपण सिंहासन हे आसन आहे ते उपयुक्त ठरतं. सिंहासन कसं करायचं तर तुम्ही पहिले पद्मासन घालू शकता. पद्मासन घालून गुडघ्यांवरती येऊन आपल्याला समोर हात ठेवायचे. मग समोर हात ठेवून कंबर खाली घ्यायची आहे आणि सिंहासन म्हणजे याप्रमाणे आपल्याला करायचं. आता हे जे आसन आहे या आसनामध्ये आपल्याला आपली जीभ जास्त बाहेर स्ट्रेच करायची असते. यामुळे चिक्स पेन व्हायला सुरू होते आणि काळ जेव्हा दुखू लागतात तेव्हा त्यांचं फॅट आहे ते बर्न व्हायला, कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवढे तुमचे चिक्स पेन होतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही होल्ड कराल तेवढं हे आसन तुम्हाला उपयोगाचं ठरेल. दुहेरी हनुवटी सुद्धा यामुळे कमी होते. तर फेस फॅट आणि दुहेरी हनुवटी कमी करण्यासाठी आपल्याला अशी टंग बाहेर स्ट्रेच करून माउथ आउटसाइडला स्ट्रेच करणं हे फार उपयोगाचं ठरतं. फक्त हे आता यामध्ये रिपिटेशन्स गरजेचे असतात. 4-5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा असे तुम्ही हे करू शकता. प्रत्येक वेळेस 10, 15, 20 सेकंद आहे ते आपण थांबायचं आहे. हे एक आसन. आणि मत्स्यासन. मत्स्यासनात पाय सरळ ठेवून किंवा पद्मासन घालून पाठीवर झोपून दोन्ही हात असे ठेवून हे मत्स्यासन सुद्धा उपयुक्त आहे दुहेरी हनुवटी आणि फेस फॅट कमी करण्यासाठी. पुढचा प्रश्न असा आहे की माणूस नेहमी तरुण राहण्यासाठी कुठली योगासनं करायची? अरे वा, खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. यामध्ये म्हणजे फेस ग्लो राहण्यासाठी, अर्ली एजिंग टाळण्यासाठी म्हणजे लवकर हेअर ग्रे होणे, लवकर आपल्या सर्व अवयवांचं कार्य आहे ते हळूहळू नंतर आहे ते कमी होत जातं. तर मग रिॲक्टिवेशन प्रत्येक अवयवाच्या पेशींना देणं हे फार महत्त्वाचं असतं. तर यासाठी की नाही कार्डिओ एक्सरसाइज असणे, घाम जास्त शरीरातून बाहेर निघणे याला खूप महत्त्व द्या. कारण घाम बाहेर निघतो म्हणजे काय, हे जे बॅड टॉक्सिन्स असतात ना, म्हणजे बॅड सेल्स शरीरातले त्यांना बाहेर काढणं. तर हे घाम बाहेर निघण्यासाठी जे एक्सरसाइजेस सगळे आहेत ना ते तुम्ही करत जा. त्याला रेग्युलर वॉक, रेग्युलर रन, मैदानी खेळ आहे ते उपयुक्त ठरतात. असे तुम्ही रेग्युलर स्क्वॉचम्स केले तर ते फार उपयुक्त ठरतात. साईड जम्प्स करा, असे उंच उड्या मारा, दोरीच्या उड्या मारू शकता, रेग्युलर रनिंग करू शकता, स्प्रिंट्स करू शकता. यामुळे काय होतं, सगळ्या शरीरातला घाम आहे तो बाहेर जातो, टॉक्सिन सगळे बर्न होतात. म्हणजे जे काही मेलेल्या पेशी शरीरात असतील, वाईट पेशी असतील, त्या सर्व बाहेर गेल्यामुळे चांगल्या पेशींचं कार्य आहे ते सुधारतं. आणि चांगल्या पेशींचं कार्य सुधारल्यामुळे चांगल्या पेशी म्हणजे सर्व अवयवांच्या, सर्व स्किन, सगळ्या गोष्टी आहेत त्या सेल्सने बनलेल्या आहेत. म्हटल्यानंतर त्यांना ॲक्टिवेशन देणं म्हणजेच त्यांचं आरोग्य चांगलं असणं. तर त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी हे सगळे प्रकार करा. सूर्यनमस्कार करा, सूर्यनमस्कारांची सवय सुद्धा आपल्याला नेहमी तरुण ठेवू शकते. खरं तर आता आताचं वय पाहता म्हणजे आताचा काळ जो आहे त्यामध्ये 60, 70, 80 वर्ष सुद्धा आपल्याला भरपूर वाटतात. खरं तर मानवी जे जीवन आहे ते 100 वर्ष त्याहून अधिक काय काय जण जगतात. म्हणजे आपल्या शरीराची कॅपॅसिटीज असतात ते खूप असतात. मग काय काय जण जास्त जगतात आणि काय काय जणांचं आहे ते आयुमर्यादा कमी का होते, याचं कारण आहे की शरीराला जास्त बद्धपणा दिलेला असतो. तर तो बद्धपणा जो आहे तो आपल्याला खरं तर जाणवत नाही. आपण इतर विषयांमध्ये एवढे गर्क असतो की त्या इतर विषयांमध्ये आपल्याला मन गुंतवण्यासाठी जे शरीर माध्यम आहे, सर्व जगाचा आनंद घेण्यासाठी जे माध्यम आहे शरीर, त्याकडे आपलं चुकून दुर्लक्ष होतं.
आणि त्यामुळे मग काही रोग जडतात, काही त्रास आपल्याला सुरू होऊ शकतात आणि त्याचे ते डिसीजेस एवढे वाढतात. आपण जर आता पाहिलं सर्व हॉस्पिटल्स, सर्व गोष्टी सर्व भरलेले का दिसतात आपल्याला? जिम्स, योगा सेंटर्स भरलेले नाही दिसणार, हॉस्पिटल्स भरलेले दिसतील. याचं कारणच असं आहे की आपल्याला जोपर्यंत आपल्याला शरीर सिग्नल्स देत नाही की आता ब्लड प्रेशर वाढत आहे, आता हा त्रास सुरू होतोय, तोपर्यंत आपण त्याकडे वळत नाही. आणि म्हणून योगासन, प्राणायाम व्हायचं याचा सराव आहे ना, तो लहानपणापासून मुलांना असणं, सर्वांना असणं फार गरजेचं आहे. तर तुमचा प्रश्न होता ते तरुण राहण्यासाठी काय आपण योगासनं वगैरे केली पाहिजे. त्याला सर्व योगासनं आहेत ना, ती सगळी योगासनं महत्त्वाची आहेत. तरुण राहण्यासाठी म्हणजे शरीरामध्ये प्रत्येक अवयव आहे तो सुदृढ राहणे फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक अवयव जर सुदृढ आपल्याला हवा असेल तर प्रत्येक आसन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व आसनं करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. पण त्याहून सुद्धा म्हणजे एवढी सर्व आसनं आहेत, त्यामधून कुठली आसनं आपण सिलेक्ट करावी, वेळ असतो आपल्याकडे अर्धा एक तास, त्यामध्ये कुठली आसनं सिलेक्ट करावी, तर त्याविषयी जरा आपण पाहून घेऊयात. तर सगळ्यात बेस्ट आसनं माझ्या मते आहेत ती धनुरासन आहे, शल्भासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन, शीर्षासन, चक्रासन, पदहस्तासन, चंद्रनमस्कारासन, वीरभद्रासन, ही एक जी 10-12 आसनं आहेत ना, 10-12 ते 15 आसनं, या आसनांमध्ये फॉरवर्ड बेंडिंग पण होते, बॅकवर्ड बेंडिंग पण होते, पोटावरती दाब पण येतो, पोटावरती अख्खं वजन पण येतं आणि सगळे प्रेशर सुद्धा पाठीला विस्टिंग मिळते. तर या सगळ्या गोष्टी एकत्र मिळणं फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे सूर्यनमस्कार जे आहेत ना, त्यामध्ये एकत्र सगळ्या गोष्टी घडतात. फॉरवर्ड बेंड पण असतो, बॅकवर्ड बेंड पण असतो. सगळ्या व्यायाम प्रकार एकत्र होण्यासाठी सूर्यनमस्कार हे महत्त्वाचे आहे. हठयोग प्रदीपिकेत सूर्यनमस्कार आहेत ते एक्सप्लेन केलेले आहे. तर तिथून ती सगळी सुरुवात झाली. सूर्यनमस्कारांचा सराव जर रेग्युलर आपला असेल तर कृपया त्यामध्ये वाढ करा. याचं कारण असं आहे, जर काही जणांनी सुरुवात केली 12 तर ते रोज 12 सूर्यनमस्कार करतात. पण त्यामध्ये जेव्हा आपण वाढ करू ना, 12चे 15, 15चे परत 20, 24, 30, मग 40, 48, 50 असे जेव्हा आपण त्याच्यामध्ये सुधारणा करत जातो तेव्हा शरीरातल्या प्रत्येक अवयवाची सुधारणा त्यामध्ये होत असते. हृदयाची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे हृदयरोग आपल्याला होत नाही. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, त्यामुळे फुफ्फुसांसंबंधित रोग होत नाही. जसं वय वाढतं ना तसं फुफ्फुसांची कार्यक्षमता आहे ती कमी होते. ब्रिदिंग जी आहे ना त्याची क्षमता जरा कमी झाल्यामुळे ब्रिदिंग कमी होते शरीराला आणि त्यामुळे आपल्याला कमी दिसतं, कमी ऐकू येतं. हे सर्व वृद्ध मंडळींमध्ये आपल्याला आढळून येईल. तर या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला ही आत्ताची तुमची तरुण पिढी जी आहे ना ती सुधारणं फार गरजेचं आहे. तरुण पिढीला जर सगळी सवय लागली योगासनांची तर पुढे मग पुढच्या जनरेशनला सुद्धा तीच सवय लागणार. मुलं त्याच गोष्टी करतात जे आई वडील करतात, मग तेच त्याच फॅमिलीमधून असतात. जसं व्हेजिटेरियन फॅमिली असेल तर त्यांचा मुलगा सुद्धा व्हेजिटेरियन असतो. तर तसंच आहे, सगळे संस्कार आपण जे देतो तीच तुमची मुलं आहेत त्याचं आचरण करत असतात. तर ही सगळी योगासनं मी जी आता तुम्हाला सांगितली ती पटकन कुठली आहेत ती आपण पाहून घेऊया. हे एक धनुरासन सगळ्यात महत्वाची आसनं जी आपल्याला चारही बाजूने फायदे देतात. पोटाला, पाठीला, स्नायूंना, आपल्या सगळ्या नसांना, हृदय, लिव्हर, किडनी सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त असणारी आसनं. धनुरासन, हे चक्रासन, हे सर्वांगासन, हलासन म्हणजे असे पूर्ण पाय मागे घेणे, त्यानंतर उभं राहून हे जे वीरभद्रासन आहे पायाचे पूर्ण घेऊन पश्चिमोत्तानासन, शीर्षासन. शीर्षासन सुद्धा ज्यांना येत नसेल ना त्यांनी सालंब शीर्षासन म्हणजे याप्रमाणे हे आसन करावं. असं एक शीर्षासन करू शकता. ज्यांना शीर्षासन येत नाही त्या मंडळीने असं करावं जसं मी आता करून दाखवलं. आणि जे शीर्षासन करू शकतात त्यांनी मात्र शीर्षासनाची प्रॅक्टिस कधीच सोडू नये.
तर या सर्व आसनांचा सराव तुम्ही रेग्युलर करत जा. तुम्हाला खरं सांगू का, जी लहान मुलं ना मैदानी खेळ खेळत असतात, त्यांना खेळायला जा म्हटलं की ते जे खुश होतात ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या टिकवून ठेवल्या पाहिजे त्यांनी. असं वाटेल की अभ्यास आता राहिलाय, अभ्यास सगळा वाढवला पाहिजे. तर ते जेव्हा सुरुवात होते ना मुलांची स्टेडीनेसला, जागच्या जागेवर बसून काम, अभ्यासापासून सुरुवात होते. तासन तास ती मुलं बसून असतात. तर अभ्यास झाला की त्यानंतर त्यांना खेळायला पाठवणे, त्यांना योगासनांची प्रॅक्टिस रेग्युलर सकाळी देणे हे फार गरजेचं आहे. आणि ते जर त्यांचं असेल ना तर त्यांचं आयुष्य आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ते जगू शकतील. जर आपल्याला वाटतं की आपली पुढचं जनरेशन आहे त्यांना कुठलेच त्रास, कुठलेच काही शरीराला काहीच रोग नसावे, तर मग योग करणं फार गरजेचं आहे. तर ही अशी योगासनं आणि प्राणायाम आहेत ते खूप उपयोगी आपल्यासाठी ठरतात. तर सर्वांनी योगासनं प्राणायाम करा. आपला सकाळचा प्रहर आहे तो खूप सुंदर आहे. लवकर उठा, लवकर रात्री झोपा, त्यासाठी लवकर उठण्यासाठी आहार आहे तो खूप चांगला ठेवा. मी हीच सदिच्छा करते की तुमच्या सर्वांचं आरोग्य हे खूप चांगलं असावं. तुम्हाला कोणालाच कुठलेच रोग, कुठलेच त्रास होऊ नये. आणि ते झाले असतील तर योगासनं बघा, योगासनं खूप महत्त्वाची आहेत, ती रोज करा. योगासनं सुरू केली करायला की सगळे रोग आहेत ते शरीरातून हळूहळू हळूहळू निघून जातात. त्यांचं प्रमाण कमी होतं, दुखणं असेल ते कमी होतं, काही वरती खाली झाला असेल म्हणजे जास्त शुगर जास्त वाढली, ब्लड प्रेशर कमी झाला, ब्लड प्रेशर वाढलाय, सगळ्या गोष्टी नियंत्रित येतात. तर योगासनं करा, प्राणायाम करा. आणि श्रुती योग माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मी माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. तर रेग्युलर तुम्ही योगासनं प्राणायाम करा. धन्यवाद. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि नाशिक विकास या पेजचे मी आभार मानते की तुमच्या सर्वांपर्यंत ही योगासनं पोहोचवण्याची मला संधी दिली. शुभ दिवस.